मिरज भाजपा विधानसभा क्षेत्राच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे बुधवारी विमान अपघातात आकस्मिक निधन झाल्याची दुःखद बातमी समजताच संपूर्ण राज्यात शोककळा पसरली। त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वसामान्य जनतेसह विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हळहळ व्यक्त करत आहेत। या पार्श्वभूमीवर भाजपा मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने गुरुवारी मिरज येथे अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली। यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून 2 मिनिटांचे मौन पाळण्यात आले। या आदरांजली कार्यक्रमास भाजपा महिला मोर्चा तसेच भाजपा शहर व जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई खाडे, भाजपा शहर जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब आळतेकर, भाजपा गटनेते संदीप आवटी, नगरसेवक मोहन वाटवे, अजित दोरकर, महादेव नलावडे, सचिन जाधव, चैतन्य भोकरे, अभिजित गौराजे, अनिता हारगे, अजिंक्य कुलकर्णी, जीत ढोले, कपिला पाटील यांच्यासह भाजपा नगरसेवक, पदाधिकारी, बूथ प्रमुख, असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव केला। त्यांनी राज्याच्या विकासासाठी घेतलेले निर्णय, प्रशासनावरील पकड आणि जनतेशी असलेली नाळ कायम स्मरणात राहील असे मत अनेकांनी व्यक्त केले। कार्यक्रमाच्या शेवटी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो तसेच त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना करण्यात आली। आज अजितदादा हे आपल्या सगळ्यांच्या मधून निघून गेलेले आहेत अशी एक न्यूज आपल्याला काल ऐकायला मिळाली सकाळी आणि आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यामुळे आज मिरज विधानसभामध्ये भाऊंच्या कार्यालयामध्ये आज अजितदादांना आपण सगळ्यांनी पुष्पहार करून एक श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला। पण हा कार्यक्रम आयोजित करताना सगळ्या पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांच्यामध्ये एक असं एकदम सुन्न वातावरण आहे, कारण अजितदादा हे आपल्याच फॅमिलीतले एक असल्यासारखं सगळ्यांना वाटते आणि आपल्या फॅमिलीमधला एक व्यक्ती गेल्याचं जे दुःख होते त्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर बघायला दिसते। आणि सिरियसली म्हणजे जरी अजितदादांचा जास्त परिचय आमच्या लोकांशी नसला तरी त्यांच्या जनमानसातून किंवा जे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्याकडून खूप गोष्टी त्यांच्या ऐकायला मिळाल्या। राजकारण करत असताना एक कामाचा माणूस म्हणून त्यांची एक छान ओळख होती आणि छाप होती लोकांवर, जनसामान्याची, गोरगरिबांची, सगळ्यांची कामं त्यांनी आजपर्यंत केली आहेत। त्यामुळे सगळ्यांना त्यांना म्हणजे ते सगळ्यांना खूप आज आठवणीमध्ये राहत आहेत आणि त्यामुळे आज त्यांच्या आत्म्याला शांती लावू आपण एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया। धन्यवाद।